नमस्कार धाकले साहेब. नमस्कार नरेंद्र. नमस्कार. चमत्कार राहू दे. चला पटपट हात हलवा. चला कामाचं बघा. काय काय नियोजन कुठेपर्यंत? आरतीची तयारी झाली आहे आणि आपली सजावट सुद्धा झाली. बरं आहे ना, गोडाऊनला जाऊया. जर आपलं ऑर्डर स्टेटस चेक करायचंय. ऑर्डरीचं काय आता? अरे काही नाही, गणपती आहे ना, त्यामुळे आपल्या मालाला मागणी वाढली. त्यामुळे त्या ऑर्डरचं डिस्पॅच बघू जरा. डिस्पॅच बघायला पाहिजे. चल बघूया. मला एवढं टेन्शन होतं, काल ड्रायव्हर बोला लय ट्रॅफिक आहे, पण ऑर्डर वेळेत पोहोचली. सुधारलं वाटतं. बरं वाटतं रे याला जरा काम बिम करताना बघून. रमेश, कर कर काम कर. चांगलं आहे. बरं वाटलं तुला काम करताना बघून. देव चांगली बुद्धी देईल तुला. हा, त्याच्यासाठीच सगळं करायलो सरकार. आता माझं सगळं आयुष्य तुमच्यासाठी आणि फॅक्टरीसाठी समर्पित केलंय मी. नाही तेवढं काय केलं नाहीस तरी हरकत नाही. फक्त जे करतोस ते मनापासून कर. त्याच्यातच आम्हाला बी आनंद आहे. आणि आता गाडी रुळावर आहे ती तशीच राहू दे. परत बिघडू देऊ नकोस. हा, एवढीच अपेक्षा. जी चालतं तुझं. चल बघून येऊ जरा तिकडे कुठेपर्यंत आलंय काम. चल. अगं ए चंचे, अगं तू काय सांगत होतीस? काय तर म्हणत होती, सविस्तरपणे सांग. साप बी मरल पण काठी तुटणार नाही म्हणजे काय? सविस्तर सांग की. मम्मी अगं आत्ता इसकटून सांगता येणार नाही. थोडं समजून बी घे की. अगं चंचे, तू म्हणलीस का नाही, मग आता सांग की. तुझ्या आडानी मम्मी आहे की काय बी कळत नाही. तू सांग की मग काय काय प्लॅन आहे? योच यो असला उतावळेपणा करती ना, म्हणून तुला काय सांगू वाटत नाही मम्मी मला. तू असं कोणाच्या समोर बी बोलशील पटकन. अगं चंचे, तेवढी अक्कल आहे ग मला. कुणाशी काय बोलायचंय, कुणाशी काय नाही बोलायचं, तेवढी अक्कल आहे की. हे बघ, तुला काय सांगायचं नसेल तर नका सांगूस. तसं बी तुझे प्रत्येक प्लॅन फसत्यातच. यो नाही फसणार, गॅरंटी आहे. तुझे प्रत्येक प्लॅन का नाही गॅरंटीचेच होते. ते गॅरंटीला गॅरंटीच नसत्या, कळलं काय? मम्मी ठीक आहे, तुला विश्वास नसेल ठेवायचं तर नको ठेवू. मी आता तुला सांगणार होते पण आता काही सांगत नाही. ठीक आहे चालतंय. चल. चंचे, तू आता असं करणार वय माझ्याशी? अगं तुझी आई आहे म्या. तूच सांग, हे समज मिळवायला किती कष्ट केलेत बघ म्या, किती सोसलंय म्या. तुला माहित आहे का नाही? आणि म्या यो विचार केला ग का मला काय करता नाही आलं, माझी पोरगी करेल, मला नाही बनता आलं, म्हणून म्या तुला बी माझ्यासारखीच केली. आणि आता म्या तुला तुझ्या डोसक्यातले प्लॅन विचारत्या तर तू सांगायला बी तयार नाही. किती उलट्यात काळजाची आहेस ग. झालं मम्मी, नौटंकी बंद कर तुझी. अगं हे मगरमच्छ आसू कळतात मला. बरं ऐक, म्या आणि मुकादमनं मिळून एक प्लॅन केलाय. हा, ज्याच्यामध्ये समज सूर्यवंशी कुटुंब. ए नंद्या, फुलं आली का रे? तुम्ही दोघी काय करता इथं? हा, आम्ही काय करतोय म्हणजे ते आपलं ते म्हणजे काय? गप्पा मारत होतो. हा, गप्पा मारत होतात? मग सूर्यवंशी घराण्याबद्दल काय ते? ते म्हणजे अधिपतींनी ही फॅक्टरी सुरू करून कारभार केवढा वाढवलाय. या खानदानाचं भलं व्हावं असं वाटतंय आम्हाला आणि आम्ही तेच बोलत होतो. हा, नक्की ना? हा म्हणजे अजून काय बोलणार आहे? आम्ही काय बाबा आश्रित आहे. आणि तू ठीक आहे ठीक आहे. सरकार येत आहेत, तुम्ही पण चला. वय वय पुढं. हे येडं कुठनं बिट्टा पकताय ते जाऊ दे, तू बोल. माझा बी एका सेकंडसाठी जीवच गेलता गा आता. मला बी लई भ्या वाटली. बरं ते जाऊ दे, तू काय म्हणत होतीस? सूर्यवंशी घराने काय काय पुढे बोल की. वय तुला सांग. चंचला, अगं येत आहे ना दोघी? आलो आलो. चला. इकडे सगळी व्यवस्था केली आहे. बेस्ट. हे नियोजन चांगलं लावलेस.
बरं मला सांग, ती पुऱ्या तळणारी जी माणसं आहेत ती शेगड्या लांब लावल्यात ना पडद्यापासून, इकडे धग लागल. लांब लावल्यात. हां, पाण्याची व्यवस्था झाली काय? होय, ती पण झाली. पाण्याची व्यवस्था जर नीट करा आणि सगळे आपली माणसं आहेत, कुणाला काही कमी नाही पडलं पाहिजे, सगळ्यांची नीट काळजी घ्या. त्या मुख्याला हार आणायला सांगितलं होतं, आणला का बघ त्यानं जरा? अरे होय, विचारतो बघ त्याला. बघ बघ. हां, तुम्ही केव्हा आला सा? आत्ताच. हां, बरं झालं. बघा, हे सगळं सेटअप झालेलं आहे इथं, व्यवस्था बघून घ्या एकदा, काय कमी जास्त अजून काय करायचं असलं तर सांगा. अहो काय हे किती छान केलंय तुम्ही, सुंदरच केलंय. काय कमी जास्त असणार आहे यात? तसं नाही हो, देवाचं काम आहे, सगळं नेटकं व्हायला पाहिजे, उगाच कुठं गालबोट नको लागायला. अहो तुम्ही इतकी मनापासून सेवा करताय बाप्पाची, गालबोट लागणारच नाही. भावा, मुके आलाय हार घेऊन. बेस्ट. बरं ओंक्या, तुला बी सांगतो, तू स्वतः जातीने लक्ष घाल, कुठे जाऊ नको, सगळा कार्यक्रम होतो आहे की नाही? हो. होय. सगळा सोहळा नीट पार पडू दे. महाप्रसाद महाप्रसादासारखाच वाटला पाहिजे, सगळी माणसं तृप्त होऊन घराकडे गेली पाहिजे, पोटभर जेवून खाऊन ढेकर देऊन, लहान पोरापासून म्हातारा कोतारापर्यंत सगळ्यांना आग्रहानं जीव घाल बरं का. हां, कोणी नाराज नको व्हायला. तू काळजी करू नकोस, झाली सगळी व्यवस्था. किती आत्मीयतेनं करताय हो तुम्ही सगळं. म्हणजे फॅक्टरीतल्या गणपतीसाठी सुद्धा तुम्ही किती छान छान गोष्टी केल्या, ते किती छान केलंय सगळं. मी पहिल्यांदाच बघतेय हे. तुमचं ना अधिपती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. नाही हो, वर्षात नाही एकदा गणपती बाप्पा येतात आपल्याकडे आहे की नाही ओंक्या? सगळे जल्लोषात व्हायला पाहिजे हो. आणि शेवटी आपण कोल्हापूरकर आहे, आपण पाहुणचारात कमी पडून कसं चालेल, ढिलं पडायचं नाही. तुम्हाला सांगू का वहिनी, अधिपती जेवढी बाप्पाची काळजी घेतो ना, तेवढीच काळजी इथल्या प्रत्येक माणसाची घेतोय. ए वैक वय थंडगे भावा, तू आणि कुठं सुरू होतोस? कामगारांची काळजी घेतो म्हणजे काही उपकार करत नाही बाबा, ते आहेत म्हणताना आपण आहे, त्यांच्या जीवावर सगळा डोलारा उभा आहे. हां, कामगार असले म्हणून काय झालं, माणसंच आहेत की शेवटी, ती बी माणसं आपण बी माणसं. जो माणसा माणसात भेद कशाला करायचा? भेद करायचा असता तर मग गणपती बाप्पानं वरनच भेद करून पाठवलं नसता आहे की नाही? आमच्या आईसाहेब काय म्हणतात की जग जिंकून या म्हणजे निवळ पैसा कमवा असा त्याचा अर्थ नसतो. जग जिंकून या म्हणजे माणसं कमवा, त्याच्यातच जग जिंकणं आलं असा विषय आहे तो. किती खरं हो हे. अहो म्हणून तर लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली ना, जेणेकरून लोकांना देवधर्माबरोबरच देशधर्म सुद्धा करता यावा, तो त्यांच्या मनात रुजावा, देणग्यातून समाजसेवा करता यावी, देशाच्या हितासाठी प्रगतीसाठी काहीतरी करता यावं. म्हणजे बेसिकली माणसांनी माणसांशी माणसासारखं वागावं. किती सिंपल आणि छान विचार आहे ना हा. थँक्यू रे बाप्पा, आज तुझ्यामुळे आमच्या मास्तरीन बाई लई दिवसानं, बरं काय मास्तरीन बहीण आणि बोलला लई दिवसानं, भारी वाटलं. काय अधिपती, मी काय इकडे कुठला विषय शिकवते का? नाही, तुमचा विषयच हार्ड असतोय. बरं चला, आपल्याला जायचंय ना, घरचे आलेत सगळे. आले वा वा. बरं चला ओंक्या, थोडं सांगितलेलं तेवढं नियोजन लावून ये तुम्ही. चला चला. अधिपती वा वा वा, आले सगळे. बरं वाटतं तुम्ही सगळेजण आले ना. स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं एवढं मनोभावे तुम्ही आपला कार्यक्रम करता फॅक्टरीतला, खरंच भारी वाटतं. तुमच्यामुळे खरं तर उत्साह येतोय, तुमच्यामुळे इथं चैतन्य आहे. आमच्या आईसाहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे महाआरतीची, त्या जरी आत्ता इथं नसल्या तरी विसर्जनाच्या दिवसापर्यंत त्या नक्की इथं येतील अशी खात्री बाळगूया. आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही याही वर्षी सक्रिय सहभाग नोंदवलाय, असाच प्रत्येक वर्षी तुम्ही सपोर्ट करत राहा. आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे, भेटवस्तूंचं वाटप आहे, त्यामुळे आरती झाल्यानंतर लगेच घरी जायची काही करू नका, भेटवस्तू घ्या, महाप्रसादाचा आनंद घ्या आणि मग निवांत घरी जा. हां, आरतीला आता आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. रम्या, समजा प्लॅनिंग झालंय ना व्यवस्थित? हां, झालंय सगळं, जागच्या जागी आहे. तुझी माणसं मागच्या वेळेसारखा गोंधळ नाही घालणार ना? नाही हो, या टायमाला काही घोळ घालणार नाही. नका हो मंगळ बोलू या टायमाला. जो काही घोळ होणार आहे तो अधिपतीचा होणार आहे, हाड बी सापडायची नाही त्याची. चला
मग आरतीला जाऊ. आरती उचलायची नव अधिपतीची. चला. बरं रम्या, एक काम कर. तसं बी त्या अधिपतीची समधी फॅमिली जमलीच आहे. तो लॉटमध्ये उचलून टाक समध्यांना. अहो, काय बोलताय तुम्ही? होय, समध्यात पहिलं नाही का त्याच्या ते बायकोला उचल. मस्त डिले डोकेबाज आहे. मागच्या यायला तिनंच तुझं प्लॅनिंग फिसकटवलं होतं ना. तिला जर तू पहिले उचललीस ना तर तुझं प्लॅनिंग फिसकटवायला कोण शिल्लक बी राहणार नाही. हो, पण आपलं फक्त अधिपतीला मारायचं ठरलं होतं. हे मध्येच काय आणताय तुम्ही प्लॅन मध्ये? का तुला जमणार नाही बाई एका सोबत आणखीन तिघांना उचलायला? तुला माहित नाही रम्या, त्या घरात काय अडचण केली आमची त्यांनी. मावशी होती ना तेव्हा किमान नोकरासारखी तरी वागणूक होती रम. पर आता पर अडगळ करून टाकले त्यांनी आमची. किंमतच नाही रा आम्हाला. हो, ते काही बी असू द्या, पण फॅमिली आहे तुमची, ती त्यांना संपल निघाला तुम्ही. ती काय माझी फॅमिली बिमिली नाही. आणखीन एक, ती जर गेली ना तर समधी पावर माझ्या हातात येईल. माझ्याकडे जर पावर आली तर मी तुला बी देईन. बढती करून मी तुझी. लई पैसा भेटतील बघ. अरे त्या वंक्याच्या जागी मी तुला बसवीन. ओमकारच्या जागेवर मला चालतंय की? चालतंय ना. ओमकारच्या जागेवर मला चालतंय. एकावर 3 फ्री. नवीन स्कीम आता. एकावर 3 फ्री. ते ओमकारच्या जागेवर मला हां चालतंय. एकावर 3 फ्री चालतंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची अंगी सुंदर उटी शेंदिराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. समधी व्यवस्था झालेली आहे. आता तुम्ही बी तोंडावर पडू नका आणि मला बी तोंडावर पाडू नका. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. स्वतःची अक्कल आवरायची नाही. हं? जास्त पुढं पुढं जाऊ नकोस. लगेच चटकता येईल अशी उभी राहा. का? का म्हणून विचारू नको. जेवढं सांगते तेवढी कर. बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे.
सौभाग्यवती आहेत आमच्या सांभाळायला. परत एकदा सावरलं बरं का तुम्ही आम्हाला वाचवलं. तसं ठरलंय ना आपलं. तुमची साथ आहे म्हणतात तर सगळं चाललंय. तेही ठरलंय आपलं. काय 7 जन्माची साथ द्यायची. चला निवड दाखवा चला. अधिपती आग लागली. चंची अगं तू चल. चंची अगं ही आग कशी काय लागली? मम्मी काय म्हणलं होतं मी तुला? मोठा धमाका होणार आहे. काय यो प्लॅन तुझा होता? अगं अगं डोसकर बिस्कर पडलीस का काय तू? चमचे अगं अगं ही आग तू लावलीस म्हणल्यावर अधिपतीला जर हे कळलं का नाही, अधिपतीला जर हे कळलं का नाही तर ह्याच आगीत आपल्याला दोघींनी बिकतो ढकलून देईल. ए मम्मी आपल्याला आगीत ढकलाया तो आधी जिवंत बाहेर तर यायला पाहिजे. त्याचा अंत्यसंस्कार बी होणार नाहीत मम्मी. आता कसा वाटला माझा प्लॅन? खुळागत आहे तुझा प्लॅन. मम्मी तू खुळ्यागत विचार करायलीस. तुला माहितीये मावशी नाही का एका दगडात 2 पक्षी मारायची? मी 4 पक्षी मारलेत मम्मी. फक्त अधिपती नाही, ची संपूर्ण फॅमिली या आगीत जळून भस्म होणार आहे. आता गणपती बाप्पा समोर पेटणारे सूर्यवंशी फॅमिलीचा होम. पाणी आणा पाणी. अरे वाळवण रे बाबा पाणी आण घेऊन ये. पाणी आण पाणी आण. अरे पळा पटकन. अरे पळा लवकर. पाणी घेऊन ये रे पळा. ए तिकडून पाणी टाक. माती टाक तिकडून.